होतील जित भोईर आणि साथीनं फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये 20व्या क्रमांकाची मालिकावीरची बाईक ज्या खेळाडूंना आपल्या नावावरती कोरली या हंगामामध्ये आणि त्याच्या साथीनं ऋषी भोईर मागच्या मॅच मध्ये दमखम त्याचा देखील आपण पाहिला होता. ह्या हंगामामध्ये त्यानं देखील खूप चांगला खेळ साकारलाय आणि ह्या हंगामामध्ये त्याच्या नावावरती देखील एक बाईक आपल्याला पाहायला मिळाली. वाकळणगाव म्हटलं तर बाईकचा शोरूम सातत्यानं आपण म्हणतोय. नुकतीच पेटालीच्या मैदानावरती सोमनाथ गायकर यांनी देखील मालिकावीरची बाईक पटकावली. अनेक सारे क्रिकेटर आहेत ते सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप कायम करत असताना आपण पाहतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले षटक हाताळत असताना गोलंदाज नितेश पाटील आपण पाहू शकाल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली कित्येक वर्ष सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये दमदार कार्य करत असताना ऋषी भोईर आणि जित भोईरला आपण पाहिलं. ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची मॅच असेल. एक मात्र पॉवर सर्कलचं षटक सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि ते षटक हाताळण्यासाठी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज नितेश पाटीलला आपण पाहतोय. जितका चांगला फॉर्म टीम वाकळणचा आपण पाहिला तितका चांगला फॉर्म जर्मन निलजेचा देखील आपण पाहतोय आणि ह्या वर्षामध्ये नितेश पाटीलनं देखील दमदार कार्य केलं. अनेक मालिकावीरच्या बाईक त्याच्या नावावरती देखील पाहायला मिळतात. म्हणजे लढाई अतिशय चांगली होईल. दोन तुल्यबल संघ एका ताकदीचे एका कॅलिबरचे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांची ही लढाई आहे. आतापर्यंत पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे आपण पाहिले. मागच्या मॅच मध्ये दमखम सचिन म्हात्रेचा जो सिनियर क्रिकेटर आहे पंचांची कामगिरी देखील करतो, परंतु आज मात्र ॲज अ फलंदाज दमखम त्यानं दाखवला आणि शेवटपर्यंत किल्ला लढवून किल्ला जिंकला असं म्हणावं लागेल. 34शी मॅरेथॉन इनिंग त्याची आपण पाहिली. पहिला चेंडू घेऊन नितेश पाटील राईट अप ओव्हर द विकेटनं चांगला चेंडू समोर खेळतात. मिड ऑफच्या डोक्यावरून एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन सीमा पार आगाज दमदार 4 सुरुवात ऋषी भोईर कडून. मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. आता आमच्या समवेत गुणसंख्यालेखक आमचे अशोक सर जोडले गेले आहेत. म्हणजे काही गोष्टी कशा पद्धतीनं पूर्ण करायच्या हे त्यांना अचूक माहित आहे. इथे सुपर्ब ऑफर चांगला होता. झेल कंप्लीट झाला असता तर केतन पाटीलला आपण पाहिलं होतं. खरं तर अगदी प्राणपाण्यानं लढाई करायची या जिद्दीनं प्रत्येक संघ उतरतो आणि ती जिद्द केतन पाटीलची देखील आपण पाहिली. विकेट महत्वाची आहे. सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये ऋषी भोईर आहे. त्याचा विकेट आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत 2-1 वाकळण संघ आघाडीवरती आहे. कुठे का होईना ही मॅच जिंकून पुढे सरसावण्याचं काम टीम निलजेचा देखील असेल. म्हातारडी गावचे उमेशजी पाटील यांच्याकडनं वाकळण संघाच्या कोणत्या फलंदाजाने 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर रोख कॅश 3000 रुपयाचा असेल. मात्र दमदार चौकार क्लासिकल कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा पार जित भोईरच्या बॅटमध्ये देखील चौकार पाहायला मिळतो. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर चौकारानं दोघांनी इनिंगला सुरुवात केली आहे आणि आता सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 धावा. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपये उमेश यांच्याकडनं वाकळण संघाच्या फलंदाजांना ही सुवर्ण संधी. एका बाजूने विकेट हॅट्रिक साठी दत्तशेठ पाटील यांच्याकडनं देखील निलजे संघाला सुवर्ण संधी आहे. तर आता उमेश शेठ यांच्याकडनं वाकळण संघाला ही संधी सलग 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी. इथे फटका चांगला आहे. समोर मिड ऑनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या समोर चेंडू लँड झाला. गोलंदाजाला अपेक्षा होती की झेलवरती क्षेत्ररक्षकांना यायला हवं होतं. प्रयत्न गरजेचा होता कारण की आपण कोणताही खेळ असो त्या खेळामध्ये म्हणतो की प्रयत्न आपले गरजेचे आहेत. प्रयत्नांना यश अपयश या गोष्टी आपण नेहमी पाहतो, परंतु प्रयत्न आपला 100% असणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करणं आवश्यक होता असे गोलंदाज देखील सांगतायत. परंतु एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने दुहेरी अंकात धावसंख्या 10 वरती. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये डावाला सावरत असताना फर्स्ट विकेट साठी पार्टनरशिप. इथे बॅटची एज चेंडू जातोय तो गली रिजनला. क्षेत्ररक्षक हर्षल पाटील होते त्याच्या हातामध्ये हा झेल विसावला आणि खेळ संपलाय. ऋषी भोईरचा फर्स्ट विकेट डाऊन. वाकळणला पहिला धक्का ऋषी भोईरच्या स्वरूपात. डीजे
अविनाश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वेल फिनिशर म्हणून सातत्यानं भूमिका अविनाशची आपण पाहिले, परंतु आज थोडा लवकर मैदानाच्या आतमध्ये यावं लागतंय. वनडाऊनसाठी मैदानात आपण अविनाशला पाहू शकाल. नेहमी जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा संघाच्या अडचणीला धावून येणारा हा फलंदाज. येसरचं मैदान गाजवलं होतं. तब्बल शेवटच्या काही चेंडूमध्ये 25ची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलवरती षटकार आवश्यक होता आणि तो षटकार ह्या पठ्ठानं कंप्लीट केला होता आणि चॅम्पियन हा संघ बनला होता. दमखम या फलंदाजामध्ये देखील आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं महत्वाची शिकार केली ती नितेश पाटीलनं देखील ऋषी भोईरला माघारी पाठवलंय. राईट मोर द विकेटनं पुढील चेंडू, चांगला चेंडू गुडलेत वडनं चेंडूमध्ये उचली आपण पाहतोय आणि डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ आपण पाहिला. या षटकामध्ये 2 चौकार राहिले, परंतु एक महत्वपूर्ण सफलता देखील नितेश पाटीलनं टिपली. एकंदर त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तर 10. 4 षटकांची मॅच. पहिल्या षटकाखेरीस 1 गडी बाद 10 अशी स्थिती बॅटिंग करत असताना जी स्पोर्ट वाकळण. नेक्स्ट मॅच सागाव आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली. हे 2 संघ इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय, तर दोन्ही संघांना विनंती की इनिंग ब्रेक मध्ये आपला संघ नायक या ठिकाणी उपस्थित असणं अनिवार्य आहे, या सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीनं. एका षटकामध्ये 10 धावसंख्या उभारली आहे. सुरुवात दोघांकडनं चांगली राहिली होती. ऋषीनं देखील चौकारनं सुरुवात केली होती, त्यानंतर जीत भोईरनं देखील चौकार ठोकला होता, परंतु त्यानंतर वापसी आपण नितेश पाटीलची पाहिली. या गोष्टी सातत्यानं आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की 2 अव्वल दर्जाचे संघ, अव्वल खेळाडू जेव्हा आमने सामने येतात ना, तेव्हा द्वंद्व अतिशय चांगलं रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज करण पाटीलचा वापर करण्यात आलाय. नवोदित गोलंदाज सध्याच्या घडीला जर्मन निलजेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये चित्तथरारक लढत आपण पाहिली. सोनारपाडाच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉलवरती अगदी निसटता विजय त्यांनी संपादन केला आणि मीतनं अतिशय दमदार गोलंदाजी केली. 12वा प्रतिनिधी म्हणून तो होता, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये गेला आणि शेवटच्या षटकामध्ये धावा त्यानं रोखल्या. प्रतिस्पर्धी बलाढ्य फलंदाजानं त्यानं थांबवला. खराब चेंडू अतिरिक्त बाहेर देखील होता. हाफ ट्रॅकर देखील आपण पाहू शकाल, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप पंतकडनं वाईटची खून एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर जीत भोईर सारखा एक आक्रमक फलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. नेहमीच जी फील्ड प्लेसमेंट आहे त्या फील्ड प्लेसमेंटला बीट करण्याचं काम जीत भोईर करत असतो. स्विच इट 61वा वाईट बॉल या स्पर्धेतील. अचूक माहिती. बॅकफुट पंच आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो. चेंडूची अडवणी होईल तोपर्यंत पर्याप्त अवधी, फक्त मिळेल ती सिंगल. या दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर स्विच हिट असतील, स्वीपचे फटके असतील, डाऊन द ग्राउंड असतील, असे अनेक फटके नेहमीच या दोघांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून जेव्हा 2-3 वर्ष अगोदर अतिशय चांगल्या टच मध्ये अविनाश भोईरला आपण पाहिलं होतं, तेव्हा रिव्हर्स स्वीपचा फटका अगदी लाजवाब पद्धतीनं तो खेळताना आपल्याला पाहायला मिळत असायचा. आज देखील वनडाऊनसाठी तो मैदानात दाखल झालाय. 4 षटकामध्ये किमान 50चा आकडा मनाशी त्यांनी बाळगला असावा आणि त्या दिशेनं वाटचाल त्यांची पाहायला मिळेल. इथे थांबून हा बॅकलिपनं फटका तर सुरेख आहे. लॉंग ऑन होतं, त्याच्या डोक्यावर हा फटका एक्झिक्यूट केलाय. सुरेख फटका, अगदी उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय अविनाशच्या बॅटमधनं. अशा प्रकारची लेंथ जेव्हा हाताळता तेव्हा आपल्यामध्ये गती गरजेची आहे, कारण की बराचसा वेल होता अविनाश भोईरकडे आणि त्याचा पूर्णतः फायदा घेत असताना समोरच्या दिशेला हा तडाखेबंद षटकार अविनाश भोईरचा पाहायला मिळाला. पहिला षटकार ह्या सत्रातील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6च्या मदतीनं स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती. एक गडी जरी बाद झाला असला तरी देखील धावसंख्येमध्ये वेग कायम करायचा आहे, त्या अनुषंगानं बॅटिंग केली जाईल ती जेरीस्पोर्ट वाकळणकडनं हे दर्शवत असताना अविनाश भोईर. फुल लेनचा हा चेंडू, ह्या बॉलवरती संधी होती परंतु डोक्यावरती हात देत असताना अविनाश भोईरला आपण पाहतो, त्याला देखील माहित होते ह्या बॉलवरती मोठा फटका गरजेचा होता, परंतु अशा मोमेंटला मिस केली लाईन आणि सरळ यशांचा वेध घेत असताना क्लीन बॉलच्या माध्यमातून धक्का दुसरा. अविनाश भोईर बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनट क्रमांक 4 वरती किरण आता मैदानात दाखल झालाय. फुल लेंथचा चेंडू होता. गोलंदाजाला देखील माहित होतं की लेंथ आपल्याकडनं चुकली होती, परंतु लाईन मिस केली अविनाशनं आणि यष्टांचा वेध साधला बॉलनं आणि त्रिफलाचितच्या माध्यमातून अविनाशला परतावं लागलं. 18 आकड्यावरती धक्का दुसरा लागलाय. मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर 3 बॉलमध्ये 6 वरती खेळतो आणि आता किरण म्हात्रे मैदानात दाखल झाला. ऑन स्ट्राईक असेल. आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर केलेत करणनं. एक षटकार त्याच्या विरोधात आला होता, परंतु त्याचा प्रत्युत्तर देत असताना विकेट आपल्या टीमला त्यानं मिळवून दिलाय. चांगला प्रयत्न त्याला देखील करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ त्या संघाला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल तर सातत्यानं विकेट त्याला कॅरी करावे लागतील. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे, परंतु सलग 3 विकेट कॅरी करावे लागतील. इथे येता क्षणी मात्र आक्रमणाला सुरुवात केली. अप्रतिम फटका स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार किरण म्हात्रेच्या बॅटमधनं. येता क्षणी षटकारानं अकाउंट ओपन करत असताना आपण किरण म्हात्रेला पाहतोय. कॅप्टनची महत्वाची जबाबदारी आज आपण पाहतो त्याच्या खांद्यावरती. आणि येत असताना षटकार त्यानं टोकलाय. राईट मोर द विकेटनं करणचा चेंडू आडवा बॅटनं स्वीप करायचा होता. फटका फसलाय. सेकंड अटेम्प्टला झेल कंप्लीट. खेळ पुन्हा संपलाय. षटकार नंतर पुन्हा वापसी किरण म्हात्रेची देखील. धक्का तिसरा. किरण म्हात्रे बॅक टू द डग आउट. भोईर किरण म्हात्रेला निराश आहे, कारण की आज अपेक्षा होती. आज महत्वपूर्ण फलंदाज महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाहीये. कीर्तन नाही, त्या कारणास्तव जबाबदारी स्वीकारायची होती, परंतु एक षटकार ठोकला. त्यानंतर लगेच बाद झालेत. उमेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 शेवटचा चेंडू शेष आहे. करणला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती वापसी चांगली राहिली आहे. षटकार आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट 2 आले. 14 धावा त्यानं खर्च केल्या. शेवटचा चेंडू आतापर्यंत 5 मध्ये 14 त्यानं खर्च केला. थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर राहिली आहे, परंतु 2 महत्वाचे विकेट त्यानं आपल्या टीमला जरूर मिळवून दिलेत. 24 धावा स्कोर कार्ड वरती. इथे देखील फुल ओव्हर लेनचा हा चेंडू होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉलने ह्या षटकाची झाले. सांगतात 2 षटकानंतर 12च्या सरासरीनं धावपलकावरती 3 गडी बाद 24 धावसंख्या बॅटिंग करत असताना जीजी स्पोर्ट वाकलनकडनं. दुपारचं रगरगतं ऊन आपण पाहू शकाल, कारण की जानेवारीचा महिना सरल्यानंतर उन्हाचीच झाला सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या उन्हामध्ये आता दोन्ही संघ परिश्रम करतात विजयासाठी. यस, मकर संक्रांतीनंतर जसा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, दिवस मोठा होतो, उष्णता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं आता उष्णतेचा सामना प्रत्येक खेळाडूला करावा लागतो, परंतु क्रिकेट प्रती असलेलं प्रेम, जे डेडिकेशन आपण पाहतोय ते पाहता अनेक क्रिकेटर्स सातत्यानं खेळ करतात, परिश्रम करतात, घाम गाळताना आपल्याला पाहायला मिळतात. मीत खंडागले मागच्या मॅचचा हिरो, आता त्याला प्रमोट केलंय. मागच्या मॅच मध्ये डेट ओव्हर साठी त्याचा वापर झाला होता. 3 धावा त्यानं रोखल्या होत्या. समोर अमोल पाटील सारखा एक विस्फोटक शैलीचा सोनारपाडाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होता, तरी देखील त्यानं त्या धावा रोखल्या आणि विजयाचा शिल्पकार तो झाला. शेवटच्या बॉलवरती 1 धाव त्यानं रोखली. महत्वपूर्ण फिल्डिंग देखील तिथे झाली होती. डायरेक्ट हिटच्या माध्यमातून रनआउट पूर्ण केलं होतं आणि चित्तथरारक विजय जर्मन निलजेनं नोंदवला होता. 2 षटकामध्ये 24 धावा. येणारी अजूनही 2 षटकं शेष आहेत मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत जीत भोईर आहे तोपर्यंत मोठं लक्ष जरूर डोळ्यासमोर असेल ते जीजी स्पोर्ट वाकलनच्या. जवळजवळ मागची 2 दशकं सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये टीम वाकलनची नौका ज्यानं नेहमीच पार केले तो जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स स्वीपचा फटका, गॅपमध्ये देखील वेग देखील आहे. अगदी गोलीच्या वेगानं जमिनीला घासत पुसत चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
म्हटलं होतं फील्ड ज्या प्रकारचे आहेत त्या फील्डला नेहमीच बीट करण्याचं काम जीत भुईर हा करतो. एक नैसर्गिक गुणवत्ता दोन्ही बाजूनं खरं तर 360 फलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. स्विच हिट असेल, स्लॉक स्वीप असेल, समोर या साऱ्या गोष्टी नेहमीच त्यानं करून दाखवल्यात. फ्लोर लेनचा चेंडू ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा हा फटका एक तर कंप्लीट झाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फिल्डिंग चांगली झाली. एकाच ॲक्शननं चेंडू उचलून फेकत असताना नितेश पाटीलला आपण पाहतोय. ग्राउंड फिल्डिंग जर आपण चांगल्या दर्जाची केली तर निश्चित मॅचमध्ये प्रतिस्पर्ध्यांवरती आपण दडपण आणू शकता. ही गोष्ट ओपिनियन देत असताना नितेश पाटीलनं देखील सांगितली होती की युवा खेळाडूंना जर संदेश द्यायचा असेल तर काय, तर ग्राउंड फिल्डिंग आपण सातत्यानं चांगल्या दर्जाची. आतापर्यंत 105 सिंगल्स या स्पर्धेमध्ये अभूतपूर्व माहिती अशोक पाटील देत असताना चालतं फिरतं कॉम्प्युटर आम्ही नेहमी म्हणतो, कारण की 40+ ऑफिशियल गुणसंख्या लेखक आहेत. परंतु जेव्हा जेव्हा त्यांना बोलवलं जातं रेग्युलर क्रिकेटसाठी देखील तेव्हा तेव्हा ते आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर गुणसंख्या लेखन ही महत्वाची बाब आहे. जेव्हा जेव्हा एक चांगली यशस्वी स्पर्धा आपण पूर्ण करता तेव्हा इत्याभूत माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची कामगिरी गुणसंख्या लेखकाची आपल्याला पाहायला मिळते. आणि ती कामगिरी बजावत असताना आता सध्याच्या घडीला या अगोदर आपण भावेशला पाहिलं होतं आणि आता सध्याच्या घडीला लंच ब्रेक आहे त्या कारणास्तव आपण अशोक पाटील यांना पाहतोय. चांगला चेंडू इनफिल्डच्या वरतून लाजवाब फटका, टायमिंग साधत असताना अप्रतिम फटका. जीत भुईरचा हा क्लास पाहायला मिळतो. बॉलला पाठवलंय ते स्वीपर कव्हर बाहेर, सीमापार चौकार. पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता. जवळजवळ वाईट यॉर्कर प्रकारचा चेंडू आणि समोर अगदी बॅटचा फेस ओपन करत असताना हा दमदार चौकार जीत भुईरनं दाखवला. धावसंख्येचा विचार केला तर या 4च्या मदतीनं 34 या आकड्यावरती मित खंडागले वन्स अगेन राईट मोर द विकेटनं. इथे देखील अप्रतिम फटका इनसाइड आउटचा क्लास दाखवत असताना चेंडू चालला पुन्हा एकदा एका टप्प्यावरती सीमारेषा पार. वन मोर चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये षटकारापेक्षा चौकार अगदी नेत्रदीपक अशोक सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी आपला बॉडी बॅलन्स, आय हँड कॉर्डिनेशन या साऱ्या गोष्टी आपल्याला दाखवाव्या लागतात आणि तो बॅलन्स वेट ट्रान्सफर करत असताना हे सुरेख चौकार सध्याच्या घडीला जीत भुईर दाखवत असताना. नेक्स्ट मॅच टीम सागाव आणि त्यांच्या विरोधात संघ जुनी डोंबिवली आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सध्याच्या घडीला 3रं षटक प्रगतीपथावर मिचच्या अगेन्स्ट आतापर्यंत 3 चौकार 14 धावा एकवटल्यात जीत भुईरनं. रिव्हर्स स्वीपचा फटका, फुल लेनचा चेंडू, समाचार घेतला, बॉलला पाठवला आता डीप मध्ये थर्डमॅन आणि पॉइंटच्या मधून सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार. आहे कारण की क्रिकेटमध्ये एखादा दिवस एखादा सामना आपण गाजवाल तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला टार्गेट ही केलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपळकावरती 44 धावा मोर्चा सांभाळला जीत भुईरनं. अशा पद्धतीने इनिंग बिल्ड करायची, डावाला पुढे न्यायचं हे माहित आहे या फलंदाजाला. आणि आता देखील 8 मध्ये 25 वरती खेळत असताना आपल्या संघाला त्यानं 44च्या घरात नेलंय. पाण्याची जर आवश्यकता असेल तर पाणी निश्चितपणाने मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु गरज नसेल तर सामना आपण चालू ठेवायचा आहे. 4 षटकांची ही मॅच आपण पाहतोय. 2 षटकापर्यंत 24 होते. ह्या षटकामध्ये तब्बल 20 धावा एकवटल्या आणि आता 44 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आता केतन पाटीलला आपण पाहू शकाल. मागच्या षटकामध्ये मीतला थोडंसं प्रमोट केलं, लवकर त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि 20 धावा त्यानं खर्च केला. मागच्या मॅच मध्ये 3 त्यानं रोखल्या होत्या. हेच तर क्रिकेट आहे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे जसं आपण नेहमी पाहतो आणि ती कामगिरी आता ह्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळते. सुरुवातीला विकेट गमावले जीजी स्पोर्ट वाकळन, परंतु त्यानंतर आता 4थ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना
वाकड संघाचे दोन्ही फलंदाज. या नेक्स्ट मॅचचे कॅप्टन या लवकर सागाव आणि जुडो बोली जो पुढचा सामना आहे नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थांबून खेळतात. प्रॉपर टायमिंग स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. चेंडू सीमा पार उत्तुंगाचा ह्यूज हिट षटकार. कारण 50 धावा धावपळकावरती बॅटिंग करत असताना जीजी स्पोर्ट वाकळण संघ 19 चेंडू आणि आतापर्यंत 50चा पल्ला पार करत असताना यशस्वीरित्या ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आता शेवटच्या टप्प्यामध्ये उमेश भोईर देखील योगदान देत असताना आपल्या टीमसाठी. फुल्लेंचा चेंडू आडवा बॅट न क्षेत्ररक्षक आहे परंतु संधी नाहीये. एका टप्प्यावरती गोलीच्या वेगानं चेंडू सीमा रेषा पार चौकार. सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती उमेश भोईरची. 2 मध्ये त्यानं एकच बनवली होती परंतु त्याला माहित आहे डेट ओव्हरचं षटक आहे. अभि नाही तो कभी नाही. 2 मध्येच त्यानं 10 एकवटल्यात आणि आता संघ पोहोचला 54 या आकड्यावरती. एक मोठी धावसंख्या समोर. संघ देखील तितकाच दमदार आहे. त्यांच्या समोर मोठी धावसंख्या गरजेची आहे. इथे देखील स्लोवर चेंडू पिक केलाय. पाठवलं बॉलला मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक तडक्केबंद षटकार. दहा चेंडू 36 धावसंख्येची महत्वपूर्ण पार्टनरशिप सध्याच्या घडीला 4थ्या विकेटसाठी जीत भोईर आणि उमेश भोईर या 2 फलंदाजांदरम्यान. शेवट गोड करत असताना टीम जीजी स्पोर्ट वाकळणसाठी हे 2 खंदे फलंदाज. नेहमीच चांगली कामगिरी उमेश भोईरची देखील अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतो. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासते तेव्हा तेव्हा गरज शमवण्याचं काम या पठ्ठ्यानं देखील कित्येक वेळा केलंय आणि आज देखील संघाच्या गरजेला धावून आलेला हा फलंदाज. संघ थोडासा बॅकफुटला होता तिथनं मात्र संघाची अडचण ओळखून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार केतनच्या विरोधात त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. फुल्लेंचा हा देखील चेंडू पाठवलाय पुन्हा एकदा बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला. आणखीन एक दर्जेदार षटकार. ह्या षटकातील हा 3रा षटकार उमेश भोईरचा. तीन षटकारांसाठी कॅश प्राइस 2000 रुपये आहे. सलग 2 आलेत. आणखीन एक येईल का पाहावं लागेल. यस 2000 आहेत. सलग 3 चौकारासाठी 1000 होते आणि सलग 3 षटकारासाठी 2000 रुपये उमेश शेड यांच्याकडनं. आणि उमेश पाटील म्हातारडी गावचे यांच्याकडनं ते कॅश प्राइज आहे. आणि आता सध्याच्या घडीला उमेश भोईर या सोनू मोनू 11 ह्या नावानं ते संघ पुरस्कृत करतायत आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावण्यात आलंय. आतापर्यंत 2 चेंडू 2 षटकार ठोकलेत. 3रा येईल का पाहावं लागेल. केतन पाटीलच्या अगेन्स्ट ही तडक्केबंद फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये स्लोवर चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळालेला सिंगल. निश्चितचा श्वास सोडला असावा केतननं. केतन पाटील यांच्याशी जेव्हा चर्चा झाली की कॅप्टनचा चेंडू आहे थोडासा नेव्हिया बॉलच्या तुलनेत हा चेंडू छोटा आहे. ग्रिप करणं इतकं सोपं जात नाहीये आणि ही केलपट्टी आजच्या दिवसामध्ये फलंदाजांना योगदान देते. ते पाहता भली मोठी धावसंख्या ह्या अगोदर देखील आपण जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून देखील पाहिली होती. 90चा उच्चांक आज त्यांनी नोंदवला होता. म्हणजे आज फलंदाजांसाठी पूरक या साऱ्या गोष्टी सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल धावा धावपटकावरती आपल्याला पाहायला मिळतात 67 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. अंतिम बॉल राऊंड द विकेटनं रिव्हर्स खेळतात. गॅप मध्ये देखील वेगानं देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार. अंतिम बॉल वरती 4 खणखणीत चौकार जीतच्या बॅट मधनं आणि या 4च्या मदतीनं 70चा पल्ला देखील पार केला. 71 धावा धावपळकावरती पहिल्या 4 षटकामध्ये 72चं टार्गेट विजयासाठी पूर्ण करावं लागेल. ते जर्मन निलजेसाठी हे टार्गेट कशा रीतीने पूर्ण होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकू. तुर्तात आपण वॉलीबॉल टॉस बॉक्सच्या दिशेनं जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील आमने सामने. एका बाजूनं ती जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात सागाव. या आपण सन्मान करू त्या अगोदर आदरणीय सुरेशजी मडवी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मामांचा सन्मान करू. मी सोपान दादा मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सुरेश मडवी मामा यांचा सन्मान करावा.
त्याचबरोबर श्रीमान विशालजी तलांडे देखील मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा सोपानदादा मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा देखील सन्मान करावा. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. मी विनंती करेन सोपानजी मात्रे साहेबांनाच आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. मॅच बिटवीन झोडुंबोली अँड सागाव. या कॅप्टन या लवकर, सागावचे कॅप्टन. सोपानजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. द्वितीय फेरीमधील दुसरा सामना सागा विरुद्ध झुडुंबोली. इट इज अ कॉल अँड इट इज टेल. सो टॉस यश ठाकूर कॅप्टन ऑफ झुडुंबोलीने जिंकलेला आहे आणि डिसिजन त्यांचा असेल तो पेंडिंग, म्हणजे अर्थातच फिल्डिंग सध्या पेंडिंग आहे. थोड्या वेळात आपल्यापर्यंत डिसिजन येईल. चला जयवंतमान निळजे आपले ओपनिंग प्लेयर जाऊ द्यात लवकर. विशाल दादा मैदानाचा आत. जीजी स्पोर्ट सोनूमोहन 11 उमेश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला वाकन आणि त्यांच्या विरुद्ध जयवंतमान निळजे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. या ऐकूयात विनोदजी पाटील सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच साई. थँक्यू व्हेरी मच के के. स्वागत आहे सगळ्यांचाच. जयनुमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 दिवस दुसरा मैदानावरती सामना सुरू आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. एका बाजूला सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकण, दुसऱ्या बाजूला जयनुमान क्रिकेट संघ निळजे. टॉस जिंकून निळजेने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं वाकणला बॅटिंगसाठी आणि 4 ओव्हरमध्ये वाकणने 71 धावा केल्यात 3 विकेटच्या मोबदल्यात. ही सेम धावसंख्या निळजेने पहिल्या मॅचमध्ये केली होती 5 ओव्हरमध्ये आणि त्याला चेस करत असताना सोनारपाडाने 71 केल्या होत्या. 71 आकडा आज आपण बघतोय निळजे संघाच्या अगदी बरोबरीने चाललाय. पण बघूया चेस करायच्या 4 ओव्हरमध्ये. लक्ष जरूर मोठं आहे. 24 चेंडूत पार करायचं आहे. निळजे संघ जबरदस्त फॉर्मात आहे. हा संघ देखील पलटवार करेल पण केतनच्या अनुपस्थितीमध्ये वाकण संघाने जबरदस्त बॅटिंग केली. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर बॉलिंग मार्कवर. हो यावेळेस मात्र खाली राहिलाय. बॉल पडल्यानंतर डॉट बॉल येतोय. खूप चांगली कामगिरी वाकण संघाची आपण बघितली. एसके ट्रॉफीमध्ये या संघाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. केतन नसल्यामुळे कुठेतरी बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये थोडीशी कमकुवतपणा जाणवत होता पण आता हा संघ पुन्हा एकदा सावरलाय. बॅटची झेलची शक्यता. फिल्डर त्या ठिकाणी मोतीराम होते. मोतीराम भोईर अत्यंत अनुभवी, भरपूर वर्ष या संघाचं नेतृत्व केलं. भरपूर वर्ष फ्रंट लाईन बॉलर म्हणून या संघासाठी काम केलं. पण आज टीममध्ये आपण बघताय त्यांना इन ॲक्शनमध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते तेव्हा तेव्हा मोतीराम मैदानावरती इन ॲक्शनमध्ये असतात. थोडासा पायाचा प्रॉब्लेम झाला, लेगामेंटचा त्रास त्यांना, त्यामुळे बॉलिंगपासून थोडे दूर आहेत.
आणि लिगामेंटच्या त्रासमुळे कुणाल सारखा गोलंदाज देवीचा पाडाचा हा देखील दूर झाला. आपण बघितलं बाळा बोराडे यांनाही तो त्रास होतोय, आपण हे बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आणि खेळाडू म्हटले की दुखापत होत असते, लिगामेंट असो, बॅक पेन असो, आणि वेगवान गोलंदाज म्हटले की या इंजुरीज आपण सातत्याने बघत असतो. धावसंख्या धावपलकावरती 1 स्ट्राईकवरती येतो विशालला चांगली बॅटिंग करावीच लागेल. बॅटचे चेंडू मात्र पडलेला आहे समोर फिल्डरच्या बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. सिंगलने विशाल मात्र स्ट्राईकवरती आणतो. त्या ठिकाणी नितेशला टार्गेट फार मोठे 72 धावा करायचे आहेत आणि 72 करण्यासाठी इथून मात्र जवळजवळ 18 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये करावे लागतील तर ते लक्ष्य चेस करता येईल. सुपर बॅटिंग आपण बघितली वाखणकडनं झाली. राऊंड विकेट. हो यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने पाठवला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्पोर्ट्स लाईव्ह वरती स्पर्धा कव्हर केली जाते. भूषण पाटील, मयूर पाटील, प्रतीक, अंकित, विकेश, आकाश, संतोष ही संपूर्ण टीम SMDची आपण बघतायत, काम करतायत. त्याचबरोबर आपण काल विपुललाही बघितलं, त्या टीमशी जोडली गेली आहेत. हो यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, स्क्रीनच्या अगदी वरून सीमा पार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. तर धावांची जी आवश्यक गती आहे ती मात्र इथे प्राप्त होईल निळच्या टीमला. जीत भोईर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पडले गावींकडनं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट नितेशसाठी. स्वीप केलाय, फिल्डर नाहीये मागे, हा देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. बघूया, थांबलाय तिथे चेंडू पण गेलाय दुसऱ्या डब्यात. सीमारेषे बाहेर येतो हा चौकार. षटक संपले पहिलं. धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले ती 16. टार्गेट आहे एकूण 72 धावांचा आणि 16 धावा आलेली. एक चांगली सुरुवात जरूर आहे, पण प्रत्येक ओव्हरमध्ये अशाच पद्धतीने अटॅक करावा लागेल. धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 72 धावसंख्येचा. त्यामुळे इथून संयमी खेळून चालणार नाही. संयमाला अजिबात जागा नाही आहे, कारण 4 ओव्हरची मॅच, त्यात 72 करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. इक्वेशन आपण बघू शकाल 56 करायचे आहेत 18 चेंडूमध्ये. आमच्यासोबत अशोक पाटील, मॅन फ्रॉम फडकेपाडा, 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ऑफिशियल स्कोरर म्हणून नक्कीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि बेस्ट स्कोरर ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना यंदाच्या हंगामात देण्यात आलेला आहे. आणि आता 22ला थोडासा रेस्ट हवा, लंच ब्रेक हवा, त्यासाठी अशोक पाटील काल जेजुरीला होते, त्यामुळे ते या स्पर्धेला वेळ देऊ शकले नाही आणि आता ते आमच्यासोबत जोडले गेले आहेत आणि उद्यापासून 2 दिवस ते आमच्यासोबत या स्पर्धेमध्ये जोडले जातील. 16 धावा झाल्या, 56 करायच्या. वेळ जास्त घेऊ नका वाकण टीम. जीत भोईर प्लीज लक्ष द्या. जरी मॅचेस 7 असल्या तरीही वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी कॉपरेट करायचं आहे, अजिबात टाइमपास नको. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी ऋषी भोईर. ऋषी भोईर बॉलिंग मार्कवर. देसाई गाव इनकडनं तयार. स्ट्राईकला विशाल. मागच्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग नितेशने केली. आता मात्र विशाल पवारलाही इथून आक्रमण करणं फार गरजेचं आहे. राऊंड विकेट जाऊ दिला चेंडू. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. अंपायर सांगते आता वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने एक धाव येईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. रेल्वे संघाने यंदाच्या हंगामात आपण बऱ्याचशा मॅचेस बघितले की 4 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहेत, पण इतर ज्या काही स्पर्धा ते खेळलेल्या आहेत
त्या स्पर्धांमध्ये अटीतटीच्या लढती झालेल्या शेवटच्या बॉलपर्यंत झुंज देताना आपण निळच्या टीमला बघितलेलं आहे. ओहो, उडवलाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. आणि जबरदस्त फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. ऑफ ब्रेक होता. अगेन्स्ट द टर्न खेळले आणि विशाल जबरदस्त फॉर्मात आहेत. या मॅच मध्ये 2 बॅट्समन जर आणखीन काही काळ स्थिरावले तर या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. ऑन साइडला उडवला, फिल्डर आहेत चेंडूच्या खाली आणि काय घडले. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात होता. एक सोपा झेल टिपलाय. विशालच्या खेळीचा अंत होतोय मैदानावरती. पहिला धक्का लागतोय जय हनुमान क्रिकेट संघ निळजेला. मैदानावरती केतन पाटील येतोय. आज बॉलिंग मध्ये केतनची फारशी चमकदार कामगिरी होऊ शकली नाही. आज मगाशी चर्चा करत होतो की आपण ते म्हणत होते की बॉल जर निव्याचा असेल तर मला तो व्यवस्थित फिरवता येतो. तो मोठा बॉल असतो स्वाईजने, पण इथे कॅप्टनचे बॉल आहे. पण प्रत्येक वेळी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल असत नाहीये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्ग शोधावा लागतो. प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुम्हाला लढावं लागतं. आणि इथून आपण बघितलं तर आज जरी बॉलिंगमध्ये कामगिरी चांगली नसेल तर बॅटिंगमधून ते अपयश धुवून काढावं लागेल केतन पाटीलला. 23 धावा झाल्यात. धावफलकावरती 1 विकेट गमावलाय. या षटकात धावा आलेले आपण बघतोय एकूण 7 आत्तापर्यंत. बॉलिंग मार्ग ऋषी भोईर. स्ट्रायकिंग एंडला तयार केतन पाटील. विजयासाठी हव्यात 49 धावा. चेंडू शिल्लक असतील एकूण आपण बघतोय त्या ठिकाणी 16 चेंडू. हो, सुंदर फटका पंच केलाय. फिल्डर आहेत कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, पण 2 धावा दरम्यान फार वेगाने पूर्ण करतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती निळच्या टीमची झाली ती म्हणजे 25 धावा. इक्वेशन आता बदलते. 47 करायचे आहेत. मोठे फटके हा एकमेव पर्याय निळच्या टीमकडे आता उरलेला आहे. षटकार ठोका तरच तुम्ही या लक्ष्यापर्यंत पोहोचाल, अन्यथा हे लक्ष्य चेस करणं अशक्य असेल निळच्या टीमसाठी. ऋषी राऊंड द विकेट. स्विच हिट गॅप मधून थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतो सीमा पार. येतो केतनच्या बॅट मधून चौकार. इम्प्रोव्हायझेशन शॉट आपण बघितला. फटका बनवला आधीच तयार होते आणि त्या फटक्यासाठी जो चेंडू हवा होता तो अगदी बॅट वरती आला. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. पुढे आले मिड विकेटला फील्डर तैनात. ओ हो हो, एका हातात हा झेल टिपलाय. काय जबरदस्त कॅच. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. आडव्या बॅटने खेळले होते. वाटलं होतं की हा चेंडू बाहेर जाईल. स्टेप आउट झाले. ऑन साइडला भिरकावला होता आणि काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. आणि बघा उमेश होते. उमेश या संघाचा अत्यंत चतुर चपळ असा क्षेत्ररक्षक. कित्येकदा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार त्याला मिळालेला. आज त्याची बॅटही तळपली आणि आपण म्हणतो की एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा असतो की जे करतो ते होतं. तसं उमेशने बॅटिंग केली, फिल्डिंगही चांगली करतोय. आज केतनचा दिवस नक्की चांगला नसेल, पण क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी होताना नेहमी निरंतर मध्ये आपण बघत असतो. सुपर कॅच. मागे बघा एक फलक आहे मेरा भारत मान आणि तिथे मला वाटतं तो ट्रक आहे, पाण्याचा टँकर आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे हा क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं झालेलं आहे. वॉट अ कॅच. अशा कॅचेस टीमला मॅच मध्ये घेऊन येतात. अशा कॅचेस प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करतात. ड्राईव्ह करतात.
लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. केवळ एक धाव इथे मिळालेली आहे. बघूया दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय नितेशने. धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 30 धावा धावपलकावरती. षटक तो वाकड संघाचा 12th मॅन नसल्या कारणाने 2 धावांची पॅनल्टी त्यांना लागलेली आहे ऑलरेडी. ती आता आपण त्या ठिकाणी ऍड करतोय. 2 धावा येथील नियोजन टीमच्या खात्यामध्ये. त्यामुळे 30 वर नाही धावसंख्या आपण 32 वरती बघतोय. टार्गेट अजूनही आता 40 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. होतील का प्रश्न? होऊ शकतात. नितेश कडे ती क्षमता आहे. दुसऱ्या बाजूने जर दिशांकने साथ दिली तर या मॅच मध्ये नक्कीच रोमांच निर्माण होऊ शकतो. पहिला सामना ज्या पद्धतीने नियोजने जिंकलेला आहे समर्थकांना अपेक्षा असतील. नियोजन म्हटलं की नक्कीच गिरधरदादा पाटील यांची आठवण तुम्हाला येईल. बबनदादा रसाळ असतील, दत्ता पाटील, सुभाष पाटील. नियोजन म्हटलं की मकर संक्रांत चषक, स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक आपण बघितला. आणि नियोजनाचं अत्यंत सुंदर क्रीडांगण नेहमीच सगळ्यांना आकर्षित करत असतं. आणि जे यंदा खूप चांगली कामगिरी करतो त्यामुळे समर्थक नेहमीच या संघाच्या समर्थनार्थ मैदानाच्या सभोवती गर्दी करत असतात. हा चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न आपण बघतायत. दत्ता पाटील इथून निघून गेलेत कारण खिळकाळीच्या रामश्याम मैदानावरती अड्ड्यावरती बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि त्यांचं सम्राट बैल तिथे गेल्या कारणाने ते इथून त्यांनी रजा घेतली. आणि आता आणखीन एक तरुणांसाठी ही पर्वणी ठरते. कित्येक वर्षानंतर बैलगाडा शर्यतीवरची जी बंदी हटवण्यात आली आणि त्यानंतर आपण बघितलं फुलटाच आहे हवेतून उडवलाय आणि जेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद होतो दिशांक. आणखीन एक धक्का मैदानावरती जे हनुमान क्रिकेट संघ निळजेला लागत असताना. न्यू बॅटर मैदानावरती प्रतेश पाटील पीपी मैदानावरती येतोय. बॉलिंग मार्कवर उदेशला आपण बघतोय ज्याला आपण बऱ्याचदा सुरुवातीला सलामीला गोलंदाजी करताना बघितलेलं आहे. पण यावेळेस मात्र वेगळी रणनीती मैदानावरती आपण बघतोय ती म्हणजे वाकड टीमची. जीतने पहिले षटक हाताळलं त्यानंतर आपण ऋषीला बॉलिंग करताना बघितलं. आता उदेश धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण एकूण झाले 32. 40 धावांची गरज आहे. उदेश लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. हो यावेळेस मात्र बाट फार वेगाने फिरली होती. मोठ्या बॅक लेफ्टने खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण संपर्क अजिबात नाही. चेंडू थेट यष्टी रक्षक जीतच्या हातामध्ये. डॉट बॉल. सामना फार कठीण होत चाललाय. विशाल नितेश सर आहे. विशाल आणखीन थांबला असता काही वेळ तर वेगळं चित्र या मॅच मध्ये बघायला मिळालं असतं. आता 9 बॉल मध्ये 40 करायचे आहेत. हा देखील मागे धावचीची संधी आहे. काय घडले? प्रितेशला पुढे यायची गरज होती का प्रश्न आहे. स्ट्राईक नितेशला हवी होती पण नितेश पोहोचण्याच्या आधीच त्याने क्रीज सोडली त्यामुळे नितेश बाद होतोय. मैदानावरती लागतोय हा धक्का. क्रमांक आपण बघतोय तो म्हणजे 3रा. 4था. क्लिअर लेगला फिल्डर डीप मध्ये
फार वेगाने धावतात बॅकवर्ड स्क्वेअर च्या दिशेने. गेला चेंडू सीमारेषे बाहेर. सचिनच्या बॅट मधून येतो हा चौकार. आणि 36 धावा विजयासाठी हव्यात. टार्गेट फार मोठं सेट करण्यात आलं. वाखांच्या बॅटिंग कार्ड मध्ये आपण जर बघितलं तर जबरदस्त बॅटिंग सुरुवात. जीत भोईर सलामीला होते, नॉट आउट होते 29 वरती. 9 चेंडूचा सामना केला. उमेशने 7 चेंडू 24 केल्यात. उडवला, उंच गेला, लॉंग ऑनला फिल्डर. चेंडूच्या खाली अविनाश त्या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय सचिन. चौकार. गणेश वायकर यांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम गणेश पाडा दातिवलीचे स्वागत आहे गणेशजी वायकर. आपलं नगरसेवक चषक 2025 अत्यंत सुंदर असं आयोजन. तर सागाव संघ यानंतर पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. सागाव संघाला शुभेच्छा आल्या होत्या मगाशी रमेश गुप्ता यांच्या. अविनाश फुल टॉस लॉफ्ट केलाय. समोर लॉंग ऑफ फिल्डर आहेत. चेंडू अडवलाय पण 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. इक्वेशन जर आपण बघितलं तर विजयासाठी आता 5 चेंडू 34 करायचे आहेत. आदरणीय गणेशजी वायकर साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं नगरसेवक चषक 2025 मध्ये. काकांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतो हा चौकार. फलंदाज अर्शलच्या बॅट मधून. प्रितेश पाटीलच्या बॅट मधून चौकार. इक्वेशन 30 करायचे 4 चेंडू मध्ये. सुरुवातीला आपण जर बघितलं तर धावा आल्या नाही आणि त्यामुळेच शेवटच्या ओव्हरमध्ये इतक्या धावा शिल्लक राहिल्या. पाठवलाय चेंडू लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, अडवता आला नाही, गेलाय. हा देखील सीमारेषे बाहेर. येतो प्रितेशच्या बॅट मधून हा सलग दुसरा चौकार. चेंडू शेष आहेत. 26 धावा करायचे आहेत. केवळ औपचारिकता. खूप उंच गेलाय. फिल्डर चेंडूच्या खाली. जज करतायत. वेल जज कॅच. फलंदाज प्रितेश पाटील बॅक टू द डगआउट. 6वा धक्का मैदानावरती निळच्या टीमला. न्यू बॅटर सुशांत पाटील. चेंडू केवळ शिल्लक आहे 2. ही मॅच 1 साइडेड झाली. स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. केवळ 1 धाव. किरण होते. एक चेंडू 25 धावा. डॉट बॉल. आणि अशा प्रकारे सोनू मनू 11 जीजी स्पोर्ट्स
वाकण संघाने 2 सामने जिंकून या स्पर्धेमधला आपला आव्हान कायम ठेवलंय. अभिनंदन उमेश पाटील माताडी ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलंय. अभिनंदन संपूर्ण वाकणच्या समर्थकांचं. यानंतरची मॅच गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ